स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये। आत्ता वाजले सकाळचे 6:20 आज तारीख आहे 27 मार्च। तर काल काही कारण म्हणजे उशीर झाल्यामुळं आम्हाला धनुषकोडीला जाता आलं नाही, तर आम्ही इथेच स्टे घेतला आहे। काल रात्री जेवण वगैरे झालं, आत्ता सकाळी 6:20 आम्ही धनुषकोडीला निघालो आहे। ॲज युजल ड्रायव्हिंग नेहमीप्रमाणे आदित्यच करतोय आणि मी आत्ता इथे कालच्या ज्या झालेल्या व्हिडिओ आहेत ती पोस्ट करायचा प्रयत्न करतो। ओके ओके थैंक यू। कचरा रोड में नहीं डालेंगे, नहीं डालेंगे, करेंगे। हम सुशिक्षित लोग हैं। धनुषकोडीला मागं बघा अशोक स्तंभ आहे। इकडनं समुद्र संपूर्ण ट्रिपचे पैसे असे एकदम बसून जाण्यासारखे वाटायला लागलेत। तुला काय वाटतं आले? एक नंबर एक नंबर। टाटाची गाडी आहे एकदम, म्हणजे आता किती 3,000 रुपयाचा खर्च झाला ना फक्त। 3,000 रुपये फक्त CNG वर आणि एकांशर राहायचं, 1,000 रुपयाचं खायचं खाणं पिणं आणि राहणं पडलं। TN पासिंग आणि ही एकमेव आपली गाडी आहे जी की MH12 पासिंग आहे। अदर दॅन दॅट TN 2000 आपण लांबून आलो ना ॲक्च्युली। आपण बँगलोरमध्ये घुसलो, तमिळनाडू पासून बरेच येऊन खाली आलो। 2000 किलोमीटर काय बोलतो, जास्त आलो माझ्यामध्ये। काय पण हे असं आता वाटायला लागलं ना की पुढची ट्रिप पण अशी एकदम आनंदात होऊन जाईल, हॅपी हॅपी।
एक आता हे करतो, बॉटल आहे पूर्ण रिकामी. या बाटलीमध्ये मी आता जिथे जिथे थांबलो तिथे इथलं लोकेशन करतो. म्हणजे बॉटल ऑफ ड्रीम्स या नाला टायटल देतो. आता मी आलो धनुषकोडीला, तर धनुषकोडीची रेटी मी याच्यात थोडीफार भरून घेतो. त्यानंतर कन्याकुमारीला जाईल, कन्याकुमारीची रेती थोडीफार भरून घेईल. जिथं जिथं जाईल तिथे थोडीफार रेती अशी भरून टाकेल. कारण की आता ही डायरेक्ट साऊथ इंडिया टू नॉर्थ इंडिया सगळ्यात मोठी राईड करतोय मी आत्ता. तर बॉटल ऑफ ड्रीम्स. आता नागरकोटपासून जवळजवळ 22 किलोमीटर लांब आहे. आणि तिरुवनंतपुरम साईडला चाललो होतो, तर मध्ये अशी डोंगर रांग लागली. पाऊस चालू झाला इथे. वायपर मार, वायपर मार. इंद्रदेव खुश आहेत आपल्यावरती. तेच ना, मग गाडी पूर्ण सीएनजी संपल्यानंतरच स्विच मारते पेट्रोलला. मग आता अंदाजे 9 किलो तरी बसला पाहिजे सीएनजी. किती प्रेशर आहे आता?